Hello student, this experiment belongs to BSc first year, first semester, and the aim of this experiment is to determine moment of inertia of a flywheel. आता फ्लायव्हीलची कन्सेप्ट आपल्या डोक्यात अजूनपर्यंत आलेली नसेल किंवा काही लोकांनी बघितलेलं असेल. आपण थोडंसं इन्स्ट्रुमेंटकडे टर्न अप करूया की फ्लायव्हील कसं असतं. याला म्हणतात फ्लायव्हील. हे व्हील आहे, चाक आहे एक, आणि त्याला एका ॲक्सलनी अटॅच केलेला आहे. इथे नाईफ एजेस आहे आणि दोन्ही साईडनी याला अटॅच केलेला आहे. हा ॲक्सल आहे. याच्यामध्ये आपल्याला याचे पण काही मेजरमेंट्स घ्यायचे आहे आणि या फ्लायव्हीलचा मोमेंट ऑफ इनर्शिया डिटरमाइन करायचा आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया काय कन्सेप्ट आहे ही तुम्ही ऑलरेडी स्टडी केलेली आहे 12th स्टँडर्डमध्ये, आणि आता आठवत नसेल तर थोडंसं रिवाईज करून घेतलं तरी चालेल. ठीक आहे. आता याच्यासाठी आपल्याला कोणकोणते ॲपरेटस लागेल. तर हे फ्लायव्हील जे तुम्ही बघत आहे हे ऑलरेडी अटॅच आहे, त्याच्यामुळे जास्त एक्सप्लेनेशन देण्याची गरज नाही. हे नाईफ एजेस आणि एक्सल आहे. ठीक आहे. अलॉंग विथ दिस देर आर फ्लोटिंग वेट्स. फ्लोटिंग वेट्स म्हणजे जसं आता 50 झालं, 50 ग्रॅम झालं, त्यानंतर 100 ग्रॅम, देन 150 ग्रॅम असं, आणि हे 500 ग्रॅमचं वेट आहे, हाफ kgचं वेट आहे. ठीक आहे. नंतर ही स्टॉपवॉच आहे. आता याचे काय फंक्शन्स आहे बघूया आपण. आणि हे आहे वर्नियर कॅलिपर. हे सगळ्यांनी बघितलं असेल याच्या पहिले, वर्नियर कॅलिपर. हे बघा, मोमेंट ऑफ इनर्शिया डिटरमाइन करायसाठी फॉर्म्युला. मोमेंट ऑफ इनर्शिया इज डिनोटेड बाय आय अँड दॅट इज इक्वल टू mr इंटू gt² n1 अपॉन 4 पाय n2 स्क्वेअर डिवायडेड बाय 1 प्लस n1 अपॉन n2. आत्ता आपल्या डोक्यामध्ये मोठा क्वेश्चन्स आला असेल आहे की काय आहे नेमकं. बघा, आय इज मोमेंट ऑफ इनर्शिया. ठीक आहे. एम इज मास सस्पेंडेड, म्हणजे हे मास आपल्याला जे सस्पेंड करायचं आहे, त्याला लटकवायचं आहे ते मास. n1 मीन्स नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स मेड बाय व्हील बिफोर मास इज डिटॅच फ्रॉम दी व्हील. आता कसं, तर हे मी सांगते एक्सपेरिमेंट करताना. n1 म्हणजे काय. ठीक आहे. n2 means number of revolutions made by flywheel to come to rest after the mass is detached. म्हणजे जेव्हा मास त्या फ्लायव्हीलमधनं खाली पडेल तेव्हापासनं तो फ्लायव्हील स्टेडी स्टेटमध्ये येत असताना किती रिव्हॉल्युशन्स राहिला आहे, त्यात नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स मीन्स n2, आणि त्या नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्ससाठी लागणारा टायमिंग मीन्स t. नाव r इज रेडियस ऑफ एक्सल and g is acceleration due to gravity. This concept is well known to all. What is the value of g? Here 9.8 is, that is 9.8 meter per second square. Okay, it is acceleration due to gravity, that's why it is meter per second square. This is SI value 9.8 and 980 centimeter per second square. That value is not written here, but you know very well. आता आपण थोडं सेटअपकडे जाऊया. आता आपले ऑब्झर्वेशन टेबल्स आहे. पहिले आहे फर्स्ट ऑब्झर्वेशन टेबल इज फॉर द डिटर्मिनेशन ऑफ n1, n2 अँड t, आणि सेकंड आहे फॉर द डिटर्मिनेशन ऑफ रेडियस ऑफ एक्सल. तर आपण हे पहिले करून घेऊया. सेकंड ऑब्झर्वेशन टेबल जो आहे आपण पहिले करून घेऊया. यासाठी आपल्याला लागेल वर्नियर कॅलिपर. आपल्याला काय करायचं आहे, रेडियस मीन्स MSR, VSR आणि टोटल रीडिंग अलॉंग एनी डायरेक्शन. ठीक आहे. याच्या पहिले आपल्याला काय करायचं आहे, वी शुड डिटरमाइन द लिस्ट काउंट ऑफ वर्नियर कॅलिपर. हा लिस्ट काउंट म्हणजे काय, कोणाला समजा वर्नियर कॅलिपर दिसत असेल आहे तर बघा 0 to 1 आणि 0 to 1च्या मध्ये 20 डिव्हिजन्स आहे. मीन्स 1 डिव्हिजन इज ऑफ 0.1 सेंटीमीटर. कळलं का, कदाचित दिसत असेल तुम्हाला. आणि दिस इज वर्नियर स्केल. वर्नियर स्केल कन्सिस्ट ऑफ 10 डिव्हिजन्स. आणि लिस्ट काउंट म्हणजे काय, तर स्मॉलेस्ट रीडिंग ऑन मेन स्केल. इथलं स्मॉलेस्ट रीडिंग म्हणजे 0.1 सेंटीमीटर, इथे नोट डाऊन केला आहे मी. ठीक आहे. डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ वर्नियर स्केल डिव्हिजन्स, आणि याचं कॅल्क्युलेशन येतं 0.01 सेंटीमीटर. दिस इज दी लिस्ट काउंट ऑफ वर्नियर कॅलिपर. आता आपण काय करूया, रेडियस ऑफ एक्सलची रेडियस घेऊया. रीडिंग अलॉंग एनी डायरेक्शन. आता यासाठी एनी डायरेक्शन म्हणजे बघा, हा एक्सल आहे, हा वर्नियर कॅलिपर आहे, आपण असा फिक्स करू शकतो. ही झाली परपेंडिक्युलर डायरेक्शन. ठीक आहे. पण एनी डायरेक्शन म्हणजे म्हटलं आहे तर थोडासा तिरपा करूया आपण. ठीक आहे. म्हणजे एनी डायरेक्शन आपलं एक सेंटेन्स फिक्स बसू शकतं यामध्ये. एनी डायरेक्शन बसला आहे हा. आता मी काढते आणि याची रीडिंग घेते.
याची रीडिंग आली आहे माझी 1.2 आलेली आहे. म्हणजे ही रीडिंग जी आहे अलॉंग एनी डायरेक्शन ही 1.2 आलेली आहे माझी. आता वर्नियर स्केल डिव्हिजन म्हणजे कोणती डिव्हिजन एक्झॅक्टली मॅच होत आहे, तर इथे माझी 9th डिव्हिजन मॅच होत आहे. मी तिथे लिहिलं आहे 9 × 0.01 म्हणजे VSR म्हणजे 0.09 आणि टोटल रीडिंग मीन्स MSR प्लस VSR अँड दॅट्स इक्वल टू 1.29 सेंटीमीटर. आता रीडिंग अलॉंग परपेंडिक्युलर डायरेक्शन हे घ्यायचं असेल आपल्याला तर कसं घेऊ. आता एक्झॅक्टली वर्नियर कॅलिपर जो आहे हा परपेंडिक्युलर आपण लावू याला, ठीक आहे, आणि पुन्हा काढूया. आता बघा इथे रीडिंग बघूया. दिस रीडिंग इज 1, हे 1 सेंटीमीटर लिहिलं आहे मी इथे. आणि कोणती डिव्हिजन मॅच होत आहे, इथे होत आहे 8th डिव्हिजन मॅच आणि 8 × 0.01 म्हणजे 0.08 मीन्स VSR. इथे बाय मिस्टेक VRS झालेला आहे, इट इज VSR. आणि टोटल रीडिंग मीन्स MSR प्लस VSR दॅट इज टोटल 1.08. आता डायमीटर आपल्याला त्या एक्सेलची रेडियस डायरेक्टली मिळणार नाही, या एक्सेलची रेडियस तर मिळणार नाही डायरेक्टली, पण आपल्याला याची डायमीटर मिळेल, ठीक आहे. तर ही डायमीटर आपण कशी काढूया बघा मॅन्युअलमध्ये बघा. D इज इक्वल टू x प्लस वाय, हे रीडिंग x आहे हे y आहे, x प्लस वाय डिवायडेड बाय 2 आपली काहीतरी व्हॅल्यू येईल आहे आणि दॅट व्हॅल्यू डिवायडेड बाय 2 मीन्स D डिवायडेड बाय 2 बिकम्स R मीन्स रेडियस ऑफ एक्सेल आपल्याला मिळून गेली, जी व्हॅल्यू आपल्याकडे आहे, ठीक आहे. आता आपल्याकडे आपल्याला काय पाहिजे आहे, व्हॅल्यू ऑफ N1, N2 आणि T. आता N1 साठी बघूया आपण. N1 म्हणजे काय की नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स वेन मास इज अटॅच. बघा हे मास मी अटॅच केलं आहे 500 ग्रॅम आणि मी त्याच्या रिव्हॅल्युशन घेते आहे, टर्न्स घेते आहे, नंबर ऑफ टर्न्स 1, 2. या टर्न्स ज्या आहे एकमेकावर ओव्हरलॅप व्हायला नको. आपल्याला प्रिकॉशन्स कोणत्या पाळायच्या आहे, या टर्न ज्या आहे त्या ओव्हरलॅप व्हायला नको. बघा या टर्न मास अटॅच आहे आता आणि नंबर ऑफ टर्न्स इथे दिसत आहे आपल्याला. आणि ही जी मार्क आहे रेड कलरची मार्क ही एकदम समोर यायला पाहिजे, याला पॅरलल यायला पाहिजे एक्सेलला. आणि ही आली आहे आपली. आपण पहिले टर्न मेजर करू, दॅट इज N1 मेजर करू. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 आणि 13. आपल्या या टर्न 13 झालेले आहे. आपण इथे नोट डाऊन करू टेबलमध्ये. आपण N1 13 नोट डाऊन केलं आहे आणि वेट अप्लाय केलेलं जे आहे ते 500 ग्रॅम पहिलं रीडिंग आहे आपलं. आता आपल्याला N2 मेजर करायचं आहे. N2 म्हणजे काय तर नंबर ऑफ रिव्हॉल्युशन वेन मास इज डिटॅच. आता बघा हे मी सोडलं तर मास जे आहे हे पडून जाईल आहे खाली, डिटॅच होऊन जाईल आहे. आणि मग आपल्याला काय करायचं आहे, नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स याच्या मेजर करू आपण जोपर्यंत हा कॉन्स्टंट होणार नाही. आणि नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स आणि त्याचा टाईम पिरियड पण मेजर करू अलॉंग विथ दिस. आता मला काय करावं लागेल, सोबत स्टॉपवॉच पण घ्यावं लागेल. समजा मला रिव्हॉल्युशन्स मेजर करायचे आहे म्हणजे मला स्टॉपवॉच पण घेणे आहे सोबत, रिव्हॉल्युशन्स आणि टाईम पिरियड पण त्या रिव्हॉल्युशन्सचा, ठीक आहे. आता मी सोडते आहे. स्टॉपवॉच ऑन केलेली. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40, 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 50, 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59, 60, 61, 62, 63, 64,
65, 66, 67, 68, 69, 70, 71, 72, 73, 74, 75, 76, 76. ठीक आहे. तर आपला बघा किती वेळ झाला आहे. 76 व्हॅल्यू जी आहे ती N2ची आहे. याच्यामध्ये थोडंसं कमी जास्त होऊ शकतं, तर त्याच्यामुळे एका पार्टनरनी हे रिव्हॉल्युशन बघत राहायचं, दुसऱ्या पार्टनरनी स्टॉपवॉच ॲट दी सेम टाईम ऑन करायची, म्हणजे तुमची ॲक्युरसी वाढेल आहे. आणि टाईम जो आपल्याला मिळाला तो 1 मिनिट 15 सेकंड मीन्स 60 प्लस 15 सेकंड मीन्स 65 सेकंड. हा झाला 65 सेकंड. ठीक आहे. असंच आपण काय करूया, वेट वाढवत जाऊया. ठीक आहे. आणि दुसरं पुन्हा टाईम पिरियड मेजर करू. जसं हे 500 ग्रॅम आहे, सेकंड रीडिंग राहिलं आहे 550 ग्रॅम. आपल्याकडे जे वेट अवेलेबल आहे ते वेट ॲड करू. देन नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स आपण मोस्ट प्रोबॅबली याला कॉन्स्टंट ठेवू, 13 ठेवू. ठीक आहे. नंबर ऑफ रिव्हॉल्युशन कम टू दी रेस्ट आफ्टर मास इज डिटॅच. जेव्हा मास ॲक्सलपासनं पूर्ण डिटॅच होतं तेव्हा आपण N2 मेजर करू, नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स, आणि दी टाईम रिक्वायर्ड फॉर दॅट रिव्हॉल्युशन्स दॅट इज N2 मेजर करू. ठीक आहे. आता मी सेकंड वेट अटॅच करते आहे. फ्लोटिंग वेट्स आपण म्हटलेलं आहे. हे वेट, दिस वेट इज ऑफ 50 ग्रॅम. बघा मी कसं ॲड करते आहे. ही प्रोसिजर फॉलो करायची आहे तुम्ही. आणि हां, तुमच्या एक लक्षात आलं असेल की या रिव्हॉल्युशन्स खूप फास्ट होत्या, तर आपण 1 रिव्हॉल्युशन कशी मेजर केली, तर आपण हा जो पॉईंट आहे, हा जो रेड पॉईंट आहे, हा आपल्या समोर ठेवलेला होता. म्हणजे समजा फिरून हा रेड पॉईंट आपल्या समोर येतो आहे, इट मीन्स दॅट इट इज 1 रिव्हॉल्युशन. ठीक आहे. तर आपण हे वेट टाकल्यानंतर पुन्हा एकदा करूया. पहिले N1 करू. हे बघा ओव्हरलॅप नको व्हायला. N1 टर्न्स ज्या आहेत त्या ओव्हरलॅप नको व्हायला. ही प्रिकॉशन घ्यायची आहे सगळ्यांना. फॉर दिस 150 वेट 5 प्लस 50 ग्रॅम मीन्स 550 ग्रॅम. There are 13 N1 revolutions. Okay, 13 turns. When I release this, बघा वेट पडलं नाही पाहिजे. ही पण प्रिकॉशन घ्यायची आहे आपल्याला, जे आपण अटॅच केलं आहे ते. आणि आपल्याला पुन्हा स्टॉपवॉचने या रिव्हॉल्युशन्स मेजर करायचे आहेत. झाल्या 15, झाल्या 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40, 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 50, 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59, 60, 61, 62, 63, 64, 65, 66, 67, 68, 69, 70, 71, 72, 73, 74, 75, 76, 77, 78, 79, 80. जवळपास आपल्या 81 रिव्हॉल्युशन्स झालेले आहे. दॅट इज N2 टर्न्स झालेले आहे. या टर्न्स आपण इथे नोट डाऊन करूया. आणि टाईम रिक्वायर्ड फॉर दिस
75 seconds. Okay, then we should determine here the mean of N2. याचा मीन काढायचा आहे आपल्याला आणि हा जो टाईम आहे, टाईम रिक्वायर्ड फॉर N2 रिव्हॉल्युशन्स, यू शुड डिटरमाइन दॅट टाईम हिअर. ओके, आता आपल्याजवळ बघा हा फॉर्म्युला आहे फॉर द डिटर्मिनेशन ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. एम मीन्स मास अटॅच. ओके, देन आर रेडियस ऑफ एक्सेल आपण या ऑब्झर्वेशन टेबलमध्ये डिटरमाइन केलेला आहे. जी इज ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 980 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. देन टी स्क्वेअर मीन्स आपण हा टाईम डिटरमाइन केलेला आहे. इथे या टेबलमध्ये आपण टाईम डिटरमाइन करू. तो टी स्क्वेअर. N1 मीन्स याचं मीन घ्या. N1 13 upon 4 pi. You know the value of pi also and N2 also. So in this way you should determine the value of moment of inertia of flywheel about its own axis. ठीक है, and its value is in gram centimeter square. Again, if you want to determine the accuracy of moment of inertia, you should find the standard moment of inertia, then experimental moment of inertia by using this formula. Okay, then for accuracy or percentage error, the standard value minus experimental value minus standard value divided by experimental value, which is the percentage error, and from this we can determine the accuracy of the experiment. मला असं वाटतं की तुम्हाला हा एक्सपेरिमेंट कळला असावा आणि काही डाऊट असेल तर तुम्ही मला चॅटबॉक्समध्ये विचारू शकता. मी हा व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड करते आहे. थँक्यू.